नमस्कार मंडळी, श्रावण महिना चालू होणार आहे. त्याआधी आपण अंड्याची अशी रेसिपी करून छान असा एक डबा तयार करूयात. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. असा डबा असेल तर कोणाला खाऊ वाटणार नाही, सांगा बरं. मी पूजा, द सिक्रेट ऑफ पूजाज वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत करत आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे मी. मंडळी, आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर वाढत आहेत, तर मला तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मला ते जाणून घ्यायला खूप आवडेल. तेल आपलं गरम झालं आहे. गरम झालेल्या तेलामध्ये एक मिरची मी उभी कापून टाकलेली आहे. त्यानंतर कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. भाजी कोणतीही असो, मसाला जर छान भाजला तर त्याला एक वेगळीच चव येते. मिरची छान अशी आपली भाजली आहे. त्यानंतर मी तेलामध्ये कांदा भाजून घेत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे कांदा हा अगदी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने कांदा भाजला आहे ते. आपला कांदा छान भाजून होत आहे तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा. तुम्ही बघू शकता लालसर असा कांदा आपला भाजलेला आहे. त्यानंतर मी टोमॅटो टाकून कांदा आणि टोमॅटो छान असं भाजून घेते. कांदा टोमॅटो भाजून झालं की त्याच्यामध्ये काळं तिखट, हळद आणि मीठ टाकून मी छान असं परतून घेणार आहे. टिफिनशी रिलेटेड रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत, तर त्यातली कोणतीही एक रेसिपी घरी करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ती. एका बाजूला 4 ते 5 अंडी मी एका बाउलमध्ये फोडून घेतली आहेत. कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून झालेला आहे आपला. आता अंड्याचं जे आपण अंडी फोडलेली आहे ते कढईमध्ये छान परतून घेऊयात. गॅसची फ्लेम मी फुल केली आहे. आपण ही अंड्याची भुर्जी करून घेतोय. भुर्जी करताना खूप बारीक अशी भुर्जीची ते हे करायचं नाहीये, थोडे मोठे मोठेच लंग्स ठेवायचे त्याच्यामध्ये. भुर्जी करून झाली आहे आपली. आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर भुरभुरूयात. बघा किती छान अशी दिसते. एका प्लेटमध्ये मी झालेली सगळी भुर्जी काढून घेते आणि भुर्जीची भाजी करायला सुरुवात करूयात. आता आपण त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आलं, लसूण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरीची पेस्ट केली आहे ती टाकायची. छान अशी भाजून घ्यायची आहे. पेस्ट चांगली भाजली आहे. तुम्ही बघू शकताय पेस्टला जरा तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण काळा मसाला आणि मीठ टाकून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात.
त्यानंतर त्यामध्ये आपण केलेली भुर्जी टाकूयात. भुर्जीचा थोडासा भाग आपण डब्यासाठी ठेवणार आहोत. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आपण मसाला करून टाकला आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, भाजीची कन्सिस्टन्सी ही थिकच होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवताना अजून आनंद होईल. भाजीला छान उकळी येऊन द्यायची आहे. आपली भाजी उकळली आहे बघा चांगली. त्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची. झाली आपली भाजी तयार झालेली आहे. भुर्जीच्या ह्या भाजी बरोबर कॉम्बिनेशन म्हणून मी भुर्जी प्लस हाफ अंडा फ्राय करून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी शेवटी डबा भरताना दाखवते तुम्हाला. व्हिडिओच्या आधी पण स्टार्टिंगला तुम्ही बघितलंच आहे, तरी पण एकदा मी दाखवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं की मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन. आणि त्याहूनही अधिक जर तुम्हाला अजून वेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. चला बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.